माझं नाव श्रीकांत धुमाळे आणि मी अमरावती जिल्ह्यात बॉर्न झालेलो आहो. तर 20 वर्ष मी कॉर्पोरेट IT इंडस्ट्रीमध्ये काढले आणि मला फिरण्याची लहानपणापासूनच आवड होती. पण जसं आपण कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जातो आणि जेव्हा स्पेशली IT इंजिनियर हा सकाळी जातो डबा घेऊन आणि रात्री 7 किंवा किती वाजता येईल याचा काही अंदाजा नसतो, तशातला मी होतो. जेव्हा मग मी एकदा एका ट्रेकला गेलो त्यावेळेस मला रिअलाइज झालं की व्हॉट आय एम मिसिंग इन माय लाईफ. मला लहानपणीचे दिवस आठवले. ॲडव्हेंचर हा 2 प्रकारे असतो. ॲडव्हेंचर मध्ये मॅक्झिमम टाइम ही ऍडजस्टमेंट करावी लागते. तर आता आम्ही जशा बॅचेस वगैरे काढतो तर काठमांडू टू काठमांडू व्यक्तीला 1 रुपया पण खर्च करण्याची आवश्यकता नसते. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आपल्या सगळ्यांना फिरायला तर खूपच आवडतं आणि त्याच्याच बरोबर जर एखादा छान सूर्यास्त किंवा छान सनराईज बघायला जर मिळाला तर त्याची तर मजा वेगळीच असते सगळ्यांनाच. म्हणजे हे वाक्य जेव्हा मी बोलते ना तेव्हा आपण डायरेक्टली तिथे पोहोचलेलो असतो जिथला व्ह्यू खूप छान किंवा खूप मोठा असतो आणि तिथे आपण एक मोठा श्वास घेतोय आणि शांत होतोय असं आपल्याला वाटतं. तर ही शांतता जी तुमच्या आयुष्यात येणार आहे ती सह्याद्रीला भेट देऊन किंवा कुठल्या तरी खूप मोठ्या टेकडीवर जाऊन असं मला वाटतं. आणि तिथे जाऊन जो अनुभव येतो किंवा तिथे जी शांतता असते ती खूप लोकांबरोबर रिलेट करते असंही मला जास्त वाटतं. तर अशा गोष्टींबद्दल आणि तिथल्या चित्तथरारक गोष्टींबद्दल बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर श्रीकांत सर आहेत. खूप छान वाटतंय सर, इतके फिट व्यक्ती आज आमच्या समोर बसलेले आहेत. त्यामुळे आम्हाला खूप कॉम्प्लेक्स आलेला आहे आम्हाला, पण स्टील खूप छान वाटतंय आज तुम्हाला इथे बोलवून. आणि तुमच्याबद्दल आमच्या ऑडियन्सला सांगायला मला नक्कीच आवडेल, पण तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्या. ओके, माझं नाव श्रीकांत धुमाळे आणि मी अमरावती जिल्ह्यात बॉर्न झालेलो आहो. माझं एज्युकेशन हे पूर्ण विदर्भामध्ये झालं आणि मी MSc कॉम्प्युटर सायन्स युनिव्हर्सिटी ऑफ पुणे डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स तिथून मी MSc कॉम्प्युटर सायन्स केलंय. 2000 मधले पासआउट झालोय तेव्हा रिसेशन चालू होतं. मग त्यावेळेस जॉब तर नव्हता, तर मग त्यावेळेस मी काही गोष्टी कॉलेजमध्ये शिकवणे असं इथून सुरुवात केली आणि मग MNC मध्ये माझा प्रवास 2003 पासून सुरुवात झाला. तर माझा MNC मधला प्रवास हा 2003 पासून ते 2023 पर्यंत मी हा प्रवास 22 पर्यंत मी हा प्रवास केला. सो टोटल एक जर बनवू शकता तर 20 वर्ष मी कॉर्पोरेट IT इंडस्ट्रीमध्ये काढले आणि मला फिरण्याची लहानपणापासूनच आवड होती. पण जसं आपण कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जातो आणि जेव्हा स्पेशली IT इंजिनियर हा सकाळी जातो डबा घेऊन आणि रात्री 7 किंवा किती वाजता येईल याचा काही अंदाजा नसतो, तशातला मी होतो. काही स्टार्टअप कंपनीमध्ये काम केलं तर रात्री 10 वाजता पण येणं व्हायचं आणि याच्यामध्ये माझी हेल्थ पूर्ण गेली होती आणि जो माझा फिरण्याचा छंद होता तो पूर्ण कामातूनच गेला होता. त्यामुळे हे माझीच कंडिशन नाही, बहुतेक जेवढे काही IT क्षेत्रामध्ये काम करतात सकाळी जाण्याचा टाइम फिक्स असतो, येण्याचा टाइम फिक्स नसतो. तर मग असंच 2011 मध्ये मी एकदा ट्रेकला गेलो होतो आणि छोटे मोठे ट्रेक करायचो. पण 2011 पासून म्हणजे जर 2003 ते 11 मी काहीच नाही केलं. मी फक्त पुण्यातल्या खड्डे क्रॉस करून आपल्या IT कंपनी जायचं आणि यायचं असं माझं आयुष्य चालू होतं. जेव्हा मग मी एकदा एका ट्रेकला गेलो त्यावेळेस मला रिअलाइज झालं की व्हॉट आय एम मिसिंग इन माय लाईफ. मला लहानपणीचे दिवस आठवले आणि मग मी डिसाईड केलं की आपण स्वतःसाठी एक दरवर्षी ब्रेक घ्यायचा, साधारणतः 10 ते 12 दिवसाचा. आणि तेव्हापासून मग मी ब्रेक घेत गेलो आणि स्वतःला चॅलेंज करत गेलो. मग हिमालयन ट्रेक चालू झाल्या. मग दुसरं चॅलेंज घेतलं, एक माझा मित्राचा फोटो बघितला की तो सायकलिंग करतो लेह लद्दाखला, तर मग मी त्याचा कनेक्ट घेतला. मग मी मनाली लेह खारदुंगला सायकलिंग केली. ती झाल्यानंतर मग आता काय करायचं, तर जसा आपला ग्रुप बनतो आणि त्या ग्रुप झाल्यानंतर लोक म्हणतात की आपण पुढच्या वर्षी आपण एव्हरेस्ट बेस कॅम्प करू. ॲज युज्युअल ग्रुप तिथे बनतो, पण पुण्यात आल्यानंतर आपण कोणाला भेटत नाही. बरोबर. मग पुण्यात आल्यानंतर स्थिती अशी झालेली, आज पण आम्ही भेटलेलो नाहीये ज्यांच्यासोबत गेलो होतो. आणि मग मी डिसाईड केलं रे आपण तर डिक्लेअर केलेलं एव्हरेस्ट बेस कॅम्प. मग एव्हरेस्ट बेस कॅम्प केला, आम्ही शोधला आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प केला.
केलं. एव्हरेस्ट बेस कॅम्प झाल्यानंतर मग आता काय करायचं, तर एक शेर्पा आला आमच्याकडे. तो म्हणाला मला आणि माझ्या मित्राला म्हणाला तुमच्या दोघांची फिटनेस आहे, तुम्ही क्लाइम्बिंग करा. मग एक आयलँड पीक नावाचं पीक आहे तिथे. सो मग माझ्या डोक्यात एक थोडा खूळ घुसला की आपण एव्हरेस्ट पण करायला पाहिजे. तर मग मी आणि माझ्या मित्रांनी आयलँड पीक चूज केलं, त्याचा एक प्राथमिक हे म्हणून प्रिपरेशन म्हणून. आणि तो 20,000वर आहे. तर मग मी आयलँड पीक केला. आता आयलँड पीक नंतर काय करायचं, नवीन चॅलेंज. तर मग एव्हरेस्टला एक साधारणतः 30 ते 35 लाखाचा खर्च तेव्हा होता. त्यावेळेस आपली तेवढी तयारी नव्हती. तर माझ्या मित्रांनी एव्हरेस्ट केला. मग मी म्हटलं आपण किलिमंजारो करूया. सो असे काहीतरी चॅलेंजेस स्वतःला देत IT मध्ये तो एक स्टॅग्नंट पॉईंट येतो प्रत्येकाला, मला असं वाटतं की काहीतरी आता आपण आपलं काहीतरी करावं. आणि मला पण रिअलाइज झालेलं आहे. नाव माझं रनिंग एज आहे 49 इयर. अर्ध आयुष्य गेलेलं आहे, किती उरलेलं आहे ते माहिती नाही. त्यामध्ये कोविड येऊन गेला होता आणि कोविडमध्ये चांगले मित्र आम्ही गमावलेले आहेत. तर म्हटलं मग का नाही आपण स्वतःसाठी जगायचं, का नाही या अशा क्षेत्रात उतरायचं की जे क्षेत्र आपल्याला आवडतं. तर त्याचा सर्च चालू होता. पण प्रत्येक वेळी ही कॉलिंग नेचरकडे चाललेली होती. तर नेचर काय आहे की लहानपणी आम्ही शेतामध्ये विहिरीमध्ये पोहलो, शेतामध्ये जाऊन सगळे आपण काय म्हणतो डबा पार्टी करतो, किंवा तुम्ही असं सायकलिंग केलेली आहे खूप साऱ्या वगैरे शिते. तर ते जे काही आठवणी होत्या तर त्या कुठेतरी मला पूल करत होत्या. आणि माउंटन मध्ये गेल्यानंतर मला खूपच आवडायला लागलं. तर मग असंच एक कोविड नंतर माझे मित्र आणि आम्ही सगळे एक टेबलवर ब्रेकफास्टला बसलो होतो. तर ते म्हणाले आमची अशी इच्छा आहे की तू आता आम्हाला काय कर, तुला आमचा पर्सनल स्टुडिओ पण आहे, फिटनेस स्टुडिओ स्टे वाव एव्हरीडे नावाने. तिथे आम्ही मी आणि माझी वाईफ दोघे स्टुडिओ चालवतो. आम्ही कोविडच्या आधी एक केटलबेल नावाचा स्पोर्ट आहे, रशियन स्पोर्ट. त्याच्यामध्ये आम्ही दोघेही गोल्ड मेडलिस्ट आहोत, स्टेट आणि नॅशनल लेवल, मी आणि माझी वाईफ. आणि ते झाल्यानंतर मग कोविडच्या नंतर जेव्हा माझे मित्र आले माझ्याकडे की ते म्हणाले की तुला फिटनेस आणि माउंटन दोन्ही आहे, आम्ही फर्स्ट टाइम आहोत, आम्ही लंगडे लुले आहोत, तुझं काम आहे तू आम्हाला घेऊन जा आणि आमचं स्वप्न कम्प्लीट कर. बरोबर. तर मी म्हटलं ठीक आहे चालू करूया. तर काही जण माझे मित्र होते की जेव्हा तू सुरुवात करशील आम्हाला कळव. तर मी फक्त मेसेज टाकला आणि एक साधारणतः 26 लोकांचं मला मेसेज कन्फर्मेशन आले की आम्ही येतोय तुझ्यासोबत. मग ती 26 लोक हे वय वर्ष 40च्या वरचे होते. आणि सगळे असे लगांचे टीम होते की कोणाला विचारलं तुला काय, मला डायबेटिक आहे, कोणाला विचारलं मला काय BP आहे, कोणाचा म्हणाला मी आता वॉक पण नाही केला. काही लोक पुण्यामध्ये 30 वर्षापासून राहत आहेत पण कधी सिंहगडला गेलेच नाहीत. म्हणजे जीपनी गेले आणि झुणका भाकर खाऊन आलेले आहेत पण ट्रेननी नाही गेलेत. बरोबर. मग मी त्यांचा प्रोग्राम डिझाईन केला, पर्सनलाइज डिझाईन केला. आणि पर्सनलाइज प्रोग्राम डिझाईन केल्यानंतर त्यांना माउंटन बद्दल एज्युकेट केलं, कारण की सगळे फर्स्ट टाइमर होते, मनालीला पण गेले नव्हते, साध्या सह्याद्रीच्या ट्रेक पण सुद्धा केल्या नव्हत्या. तर मग तिथून आम्ही सुरुवात केली, त्यांना ट्रेन केलं व्यवस्थितरित्या. आणि मग आम्ही काठमांडूला गेलो, सगळं पूर्ण प्लॅन अरेंज केला आणि त्यांना सगळ्यांना घेऊन गेलो आणि परत पण आणला. तर फर्स्ट टाइमर सोबत खूप जणांनी मला असं सांगितलं होतं की फर्स्ट टाइमर हा व्यक्ती जाऊ शकत नाही, त्यांनी पहिले मनालीची ट्रेक करावं, त्यांनी पहिले ह्या ट्रेक करावं. सो माझं असं म्हणजे खूप साऱ्या अशा इन्स्पायरिंग स्टोरी वाचलेल्या आहेत की काही लोक कॅन्सर मधून पण परत आलेले आहेत स्वतःच्या विल पॉवरवर. आणि माउंटन मध्ये पण अशा स्टोरी ऐकलेल्या आहे की काही लोकांनी वयाच्या 62 इयरला पण एव्हरेस्ट केलेला आहे. ज्यांनी 36व्या वर्षी ट्राय केला त्यांनी 62ला जाऊन आपलं स्वप्न कम्प्लीट केलेलं आहे. सो एज इज जस्ट नंबर, त्याचा फाउंडेशन हा आपला फिटनेस आहे. सो मग माझ्याकडे ते फिटनेस मी बॅचेस ऑलरेडी घेतो आणि प्रत्येकासोबत इंडिव्हिज्युअली काम करतो, त्यामुळे तो माझ्याकडे अनुभव ऑलरेडी होता. त्याला न जुमानता मी सगळ्यांना घेऊन गेलो आणि एक याच्यात परत आणलाय. तेव्हा रिलीज झाला होता आपला उंचाई मूवी. आणि त्याचं असं झालं की मग माझे जे आहे स्टोरीज आहेत ह्या खूप लोकांना गेल्या. बरोबर. तर मला एके दिवशी असाच कॉल आला एका व्यक्तीचा, तर माझ्या बॅच मध्ये वय वर्ष 16 हा लोएस्ट होता आणि 65 हा हायेस्ट होता. आणि दे ऑल आर फर्स्ट टाइमर, 22 लोक. मग तिथून मला एक कॉल आला की अरे, मग माझ्या डोक्यात आयडिया आली की असे हे फर्स्ट टाइमर इंडियामध्ये खूप आहेत. ओके. आणि आपण जर, कारण की फर्स्ट टाइमरला पहिले असतात की घरातले लोक म्हणतात तुझ्याच्याने साधं सकाळी उठून वॉकला जाता येत नाही, तू काय एव्हरेस्टला जाणार, पहिले सिंहगडला जाऊन ये. तर तिथे लोक पहिले त्यांची बेअब्रू करून टाकतात. दुसरी उरली सुरली स्वतः आपण म्हणतो की मेरे से इस लाईफ में तो नहीं हो पाएगा. पण असं कुठून तरी ऐकत असतो आणि तेव्हा ते लक्षात येतं की अरे
आपण करू शकतो किंवा कोणतरी पाहिजे, तेव्हा एक राईट टीमची आवश्यकता असते, राईट व्यक्तीची आवश्यकता असते. तर तेव्हा मग मला रिअलाइज झालं की आपण या स्पेसमध्ये उतरावं की जे फर्स्ट टाइमर आहेत, ज्यांच्या इच्छा आहेत, त्यांना आपण हेल्प करावं आणि घेऊन जावं. सो हा मी एक बिझनेस मॉडेल बनवला. मग एव्हरेज बेस कॅम्प झाला. तर मग तेव्हा मला जो कॉल आला पहिला, तर तो त्याच्यामध्ये होता की मी त्यांचं नाव नाही घेणार, पण त्यांनी म्हटलं की मी माझं वय 64 वर्ष आहे आणि माझं मी म्हटलं काही हरकत नाही, 65 वाल्यांना नेलंय, तुम्ही 1 वर्ष कमी आहे, काही प्रॉब्लेम नाही. ते मी कधीच ट्रेकिंगवर गेलो, म्हटलं ते पण काही प्रॉब्लेम नाही. नंतर मला थायरॉइड आणि शुगर आहे, म्हटलं ते तर ऑलरेडी नेलेले आहेत, आता तुम्ही काही नवीन नाही. माझं लिव्हर ट्रान्सप्लांट झालेलं आहे. सो दॅट वॉज अ बिग शॉक फॉर मी ऑल्सो. तुम्ही म्हटलं तुमची इच्छा का असं. सो त्यांनी सांगितलंय की आता मला सेकंड लाईफ मिळालेली आहे आणि आय वॉन्टेड टू लिव्ह फुल्ली, आणि हे माझं स्वप्न आहे. म्हटलं ठीक आहे, तुम्ही मी सांगतो तसा शेड्यूल करा. ते बेंगलोरचे आहेत मूळचे, आणि असं करत करत त्यांची स्टोरी एका डॉक्टरकडे पण गेली जे त्या क्षेत्रामधले. तर त्यांना बघून एक डॉक्टर पण आले, 68 इयर ओल्ड. ओके. सो आता काय असतं माहिती आहे का, ट्रेकिंग क्षेत्रामध्ये वय वर्ष 50च्या वर्षा लोकांना कोणीही नेत नाही. ओके. सो आय थिंक वी आर द ओनली पीपल हु आर प्रिपेरिंग व्हेरी वेल, एज्युकेटिंग व्हेरी वेल अँड टेकिंग देम. आतापर्यंत आपण वय वर्ष 60च्या पुढचे कमीत कमी 7 लोकांना आपण नेलेलं आहे, आणि वय वर्ष 50च्या पुढे स्पेशली लेडीज, अशा आपण 5 लेडीजला वय वर्ष 50च्या पुढे, अँड दे आर ऑल एक्सेप्ट वन, दे ऑल आर फर्स्ट टाइमर होते. ओके. तर हे जे आहे, अँड आय स्टार्टेड एन्जॉईंग दिस चॅलेंज की लोक आपल्या केसेस घेऊन येतात, स्टोरी घेऊन येतात की मला आहे ना सायटिका काय इश्यू आहे, मला लिगामेंटचा इश्यू आहे, माझा फ्रोझन शोल्डर झालेला आहे, हेल्थ प्रॉब्लेम असले की हा अजून एक मोठा इश्यू होतो. यस. तर मग आता तुम्ही जसं हेल्थ प्रॉब्लेम म्हटलं, तर मग मी रिअलाइज झालं की कारण की मी ऑलरेडी फिटनेस ह्याच्यामध्ये करतोय, लोक जिमला पैसे देतात आणि 2 महिन्यानंतर जात नाही. बरोबर. मी म्हटलं माउंटन असं मोटिवेशन आहे की एकदा रजिस्टर केल्यानंतर व्यक्ती खूप चार्ज असतो. सो आम्ही एक सिस्टीम क्रिएट केली की व्यक्ती जेव्हा रजिस्टर होतं तेव्हा त्याचं काउन्सिलिंग करून तो कोणत्या लेवलला हेल्थ स्टेटसला आहे तिथून आम्ही काम करतो, आणि त्यांना एका अशा लेवलला घेऊन जातो की तो सक्सेसफुल कम्प्लीट करून येईल. तो एक आम्ही चेंज केला. दुसरा, आम्ही जो सेटअप असतो माउंटन मध्ये तो खूप असा कमर्शियल लेवलला असतो, आम्ही तो खूप पर्सनल लेवलला केला. जर इंडियन व्यक्ती म्हटलं तर त्याला नाही का एक इंडियाची टेस्ट पण लागतं, किंवा ऍडव्हेंचर हा 2 प्रकारे असतो. ऍडव्हेंचर मध्ये मॅक्झिमम टाइम ही ऍडजस्टमेंट करावी लागते. सो आम्ही ऍडव्हेंचर मधली ऍडजस्टमेंट रिमूव्ह करून त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स आणि एन्जॉयमेंट टाकला. तर आता आम्ही जशा बॅचेस वगैरे काढतो, तर काठमांडू टू काठमांडू व्यक्तीला 1 रुपया पण खर्च करण्याची आवश्यकता नसते. सगळ्या गोष्टी इज टेकन केअर. आम्ही मग एव्हरेज बेस कॅम्प या फर्स्ट टाइमचं झाल्यानंतर म्हणाले आता आमचा तू सिलेबस तयार कर, आम्हाला हे आवडतं. मी म्हटलं काय करावं, तर मग यांच्यासाठी मग मी किलीमंजारो डिझाईन केलं. किलीमंजारो 7 कॉन्टिनेंटचे हायेस्ट पीक आहे, आणि किलीमंजारो, माउंट एल्ब्रस, अकांकागुआ हे कोणताही एक साधारणतः व्यक्ती करू शकतो. अजून तोच किस्सा, तिथे पण अजून 4-5 लोक नवीन रजिस्टर झाले. आता त्यांनी तर एव्हरेज बेस कॅम्प पण नाही केलं, तर त्यांना पण अजून प्रिपेअर करून आपण त्यांचं पण किलीमंजारो कम्प्लीट केलं. मग किलीमंजारो झाल्यानंतर आता आम्हाला अजून पुढे काय, तो क्वेश्चन आला. तर मग मी युरोप कॉन्टिनेंटचा हायेस्ट पीक जे आहे एल्ब्रस, ते मी ऑलरेडी केलेलं आहे. तर मग तिथे आम्ही आता या जुलै महिन्यामध्ये घेऊन चाललेलो आहोत. यानंतर अजून पुढे काय, तर आम्ही मग साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटचा हायेस्ट पीक आहे अकांकागुआ, ते ओपन करतोय. मग अशा सोबतच आम्ही अन्नपूर्णा बेस कॅम्प. तर जे काही माझ्यासोबत लोक येत आहेत ऑल ओव्हर इंडिया, काही जे NRI आहेत, UK मधून आलेत, काही US मधून आले, काही कॅनडा मधून आला, काही एक जण मित्राचा मित्र ऑस्ट्रेलिया मधून आला. तर असं आमचा जो बिझनेस आहे हा रेफरल मॉडेलनीच वाढत आहे, आणि सगळे असे शोधून येत आहेत, अच्छा तू आम्हाला ट्रेन करशील ते घेऊन जाशील. तर आता आम्ही एक बॅच फ्लोट केलेली आहे वुमन्स साठी स्पेशली, जी 7 महिने आधी ओपन केलेली आहे. त्याचं रिझन असं आहे की प्रत्येक ही जी स्त्री आहे ना, मायक्रो डिसिजन मध्ये असते. माणसाचं काय मोठे डिसिजन घेऊन आम्ही बाजूला होतो, पण एक जी स्त्री असते तिला घरातलं बघावं लागतं, कामवाली आली का, नंतर फॅमिलीचं बघावं लागतं, प्रोफेशन बघावं लागतं, बिझनेस बघावं लागतं. तर स्त्रियांचं हे स्वतःकडे जनरली दुर्लक्ष होतं. तर त्यांच्यासाठी ज्या फर्स्ट टाइमर आहेत किंवा ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी 7 महिने हा इनफ टाइम आहे. तर आमच्या दृष्टिकोनातून जो फ्रेशर असतो त्याला 4 महिने लागतात, 7 महिन्यामध्ये ते करू शकतात. मला आत्ता एक एन्क्वायरी आली होती, कालच आली होती, ती इंस्टाग्रामवरून आली होती. त्या मॅडमचा सी इज अ कॅन्सर सर्वायव्हर, आणि त्यांनी त्या याला गेल्या होत्या आपल्या प्रयागराजला, आणि त्या बहुतेक फ्लाईट त्यांनी सांगितलं मी फ्लाईटमध्ये जाताना मला हे आलं तुझं. तर मी म्हटलं अरे हे तर माझ्या बकेट लिस्ट मध्ये आहे, आणि हे मला त्यांना
तेव्हा डिटेक्ट व्हायच्या आधी करायचं होतं. तेव्हा मी प्रयागराजला पाय ठेवते आणि हे आलेलं आहे. तर त्यांनी आल्यानंतर मला मुंबईतून कॉल केला. तर सी इज ऑल्सो जॉईनिंग विथ अस फॉर द एव्हरेस्ट बेस कॅम्प. सो असे इन्स्पायरिंग लोक जेव्हा एका ग्रुपमध्ये जातात ना, तर माउंटन मधून नाही का एक ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि ती एनर्जी घेऊन येतो. सो अशा प्रकारे आता आम्ही सुरुवात केलेली आहे आणि फॉर्च्युनेटली तुम्ही आम्हाला तुमच्या प्लॅटफॉर्मवर इन्व्हाइट केलेलं आहे. स्पेशली वुमन्स एम्पॉवरिंग प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही इन्स्पायर करताय खूप लोकांना, मोटिवेट करताय आणि त्यांना पुढे घेऊन जातोय. आम्ही माउंटेनिंगच्या क्षेत्रामध्ये त्यांना मोटिवेट करून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. येस 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 डेफिनेटली. डेट सर सांगाल आमच्या ऑडियन्सला तुमची नेक्स्ट जी 7 months नंतरची आहे त्याची डेट? सो आताची जी आहे 1 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर ही डेट आहे, बिफोर दिवाळी. आणि एक आफ्टर दिवाळी आहे. बिफोर दिवाळी ही स्पेशली लेडीज साठी आहे, स्पेशली लेडीज साठी आहे. खूप असे कॉल येतात आम्हाला की आता आम्ही करू शकतो की नाही. आमच्या घरातले, मी एका लेडीने सांगितलंय, एक लेडी आहे 67 year oldची, त्यांचा पण मला कॉल 2 दिवसाआधीच आलेला आहे, इंस्टाग्रामवरून आला. सी इज अ माउंटेनियर, सी इज अ स्पोर्ट पर्सन. पण घरातले ज्यांचे मुलं बाळ असतात ते म्हणतात आई तू जायचं नाही. ते म्हणतात माझी खूप इच्छा आहे, मी तर दादरवरून पैदल निघते आणि शिवाजी पार्कला फिरते. सगळं यांना कळत नाही, यांची हेल्थ व्यवस्थित नाही, माझी हेल्थ चांगली आहे. तर सी इज ऑल्सो गोइंग टू जॉईन विथ अस प्रॉब्ली. पण बघा की त्या 67ला येऊन त्यांचं ते स्वप्न राहिलेलं आहे आणि सी वॉन्टेड टू कम्प्लीट इट. सो माझी अशी सगळ्यांना हे आहे, जे काही प्रेक्षक आहेत, तुमचा जो ग्रुप आहे, ज्यांची कोणाची जरी छोटीशी जरी इच्छा असेल ती या आयुष्यात कम्प्लीट करा. आयुष्य खूप शॉर्ट आहे, नेक्स्ट मोमेंट आपल्याला माहिती नाही आहे, अब नाही तो कब. बरोबर आहे सर. मी तुम्हाला रॅपिड फायर एक तुमच्या बरोबर घेईल. तुम्हाला आवडलेला एखाद्या ठिकाण? मला आवडलेलं ठिकाण आहे किलीमंजारो समिट, जिथून उगवता सूर्य खूप छान दिसतो. ओके. आतापर्यंत आलेला सगळ्यात हार्ड ट्रेक? हार्ड ट्रेक हा बेसिकली माणसाच्या डोक्यामध्ये असतो. हार्ड ट्रेक कोणताच नसतो. माणूस जर प्रिपरेशन जरी केलं आणि विचाराने खूप बोझं घेऊन चालत असेल तो त्यासाठी सगळ्यात हार्ड ट्रेक. ओके. सगळ्यात इझी ट्रेक? सगळ्यात इझी ट्रेक हा असा म्हणता येणार नाही. प्रत्येक ट्रेकचे माझ्यासाठी खूप चॅलेंज आहे, कारण की मी ग्रुप सोबत जातो आणि विभिन्न प्रकारचे लोक येतात. तर त्यामुळे मला लोकांचा संताप कधी ऐकावा लागतो आणि ते ऐकता ऐकता सँडविच पण खावं लागतं. तो माझ्यासाठी इझी ट्रेक होता. नाईस. सगळ्यात म्हणजे सह्याद्री जास्त आवडतो का हिमालय? नाही, मला दोन्ही गोष्टी, जिथे झाडं आहेत, जिथे माउंटन आहेत, जिथे शांती आहे, जिथे पक्षी आहेत, जिथे नेचर आहे, ह्या दोन्ही गोष्टी सगळीकडे आहेत आणि सगळीकडे आवडतो. उलट मी तुम्हाला सांगतो, सिंहगड इज मोर डिफिकल्ट दॅन द एव्हरेस्ट बेस कॅम्प. ओके. जर करणारा जर सिंहगड करायला लागला तर त्याला एक साधारणतः नवीन व्यक्तीला 2.25-2.5 तास लागतात. त्याच्यापेक्षा जो असा खालीवर आपण जातो एव्हरेस्ट बेस कॅम्प, लोकांना वाटतं तिथे रोप वगैरे घ्यावा लागतो. टेक्निकल नाही आहे तो, ट्रेकेबलच आहे. तो इट्स मोर डिफिकल्ट दॅन आहे. तोरण्यापेक्षा तर हा एक पॅच आहे, त्याच्यापेक्षा तर आपला एव्हरेस्ट बेस कॅम्प इझी आहे. फक्त अल्टिट्यूड जास्त आहे. बापरे. किती दिवसांची ट्रेनिंग लागते सर हे? याला कमीत कमी जर फ्रेशर असेल आणि जो म्हणत असेल तर अरे मैंने तो अभी तक वॉक भी सुरुवात नाही किया, त्या व्यक्तीसाठी 4 महिने. जो व्यक्ती काहीतरी करतोय, जो मिड लेवलला आहे, कधी योगा करतो, कधी चुकून वॉकला जातो, कधी कधी मित्रांनी म्हटलं तर जिमला जातो, त्याला 3 महिने. आणि जो व्यक्ती ऑलरेडी ऍक्टिव्ह आहे त्याला एक साधारणतः 1 ते 1.5 महिना इज मोर दॅन इनफ. पण आम्ही 7 महिने यासाठी ठेवलेले आहे की प्रत्येक व्यक्तींकडे काहीतरी कमिटमेंट असतात. सो इट इज मोर दॅन इनफ. सो दॅट्स व्हाय वी आर लॉन्च अर्ली. किती लहानपणी आपण करू शकतो? साधारणतः माउंटनच्या हिशोबाने वयवर्ष 12च्या खालील किंवा 10च्या खालील मुलांना अलाव नाही करत. बट डिपेंड अपॉन द फिटनेस आणि डिपेंड अपॉन द स्केड्यूल कसा करतो. तर आम्ही एक नवीन रेकॉर्ड केलं मागच्या वर्षी 15 ऑगस्टला. वडील आणि मुलगा हा 10 वर्षाच्या खालीच होता, त्याला आम्ही प्रिपेअर केलं 6 महिने. आणि त्याचं वडिलाचं स्वप्न होतं की माझ्या मुलासोबत मला किलीमंजारो करायचं आहे आणि त्या दोघांनी किलीमंजारो सक्सेसफुली केलं. तर 15 ऑगस्टला एकमेव इंडियन जो वयवर्ष 10च्या खाली त्याने किलीमंजारो कम्प्लीट केला. त्याचा रिसेंटली सत्कार पण केला दौंडच्या आमदारांनी. आमचे 2 खूप इम्पॉर्टंट पॉईंट असतात, सेफ्टी आणि हायजीन. जसं किलीमंजारोला काय असतं, किलीमंजारो इज अ एक्सपिडिशन, तर त्याच्यामध्ये आम्हाला टेंटमध्ये राहावं लागतात. तर आमचे टेंट हे डोम टेंट आणि 4 सीझन आहेत. आणि तिथे लेडीजसाठी आपण
टॉयलेट स्पेशल घेऊन जातो आणि जेंट्ससाठी टॉयलेट फ्लशेबल जे असतात ते टॉयलेट्स वेगळे घेऊन जातो. तिथले कॉमन टॉयलेट यूज करण्याच्या लायकी नसतं कारण खूप गर्दी वगैरे असतात. सो अशा छोट्या छोट्या गोष्टीवर आम्ही ही टीम डिवाइड करतो आणि स्पेशली इंडियन लोकांच्या वेगळ्या नीड्स असतात खाण्यापिण्यापासून वगैरे. तर आमचा जो सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूनी जो रेशिओ असतो पार्टिसिपेंट टू द गाईड तो पण वेगळा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही इथेच लोकांना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार करतो, त्यांच्या बॅकपॅक पण इथेच तयार करतो आणि घेऊन जातो. या मायक्रो लेवलवर केल्यामुळे काय होतं की आमचा सक्सेस रेशो हा सर्वसाधारणपेक्षा जास्त आहे फर्स्ट टाइमरसाठी. ओके, लास्ट क्वेश्चन, सागरमाथा बरोबर जाण्यासाठी किंवा तुमचे काय स्पेशालिटी आहे ज्याच्यामुळे मी सागरमाथा बरोबर गेलो पाहिजे? सागरमाताची स्पेशालिटी आहे, जर तुम्हाला जर असं वाटत असेल की ये मेरे से नहीं हो सकता है तो आप सागरमाता के पास आ जाओ, हम करवा देंगे. मस्त मस्त सर, खूप छान वाटलं आज तुमच्याकडून हे सगळं ऐकताना. आणि काही काही ठिकाणी तुम्ही आम्हाला घेऊन गेलात आपल्या बोलण्यामधूनच. त्याच्यामुळे ज्या व्यक्तींना हा कॅम्प करायचा आहे, ज्या व्यक्तींना असं वाटतंय, स्पेशली महिलांसाठी सांगते मी, कारण सरांनी जी 8 ऑक्टोबर 1 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर असं आहे बॅच. 1 ऑक्टोबर टू 16 ऑक्टोबरची जी त्यांची बॅच आहे त्याच्यामध्ये नक्की तुम्ही जॉईन व्हा आणि असा काहीतरी एक्सपिरियन्स आपण नक्कीच घेतला पाहिजे. ज्यांना खरंच असं वाटतंय की आपण नाही करू शकत आहे त्यांनी नक्की हा एक्सपिरियन्स घ्यावा असं मला वाटतं. थँक्यू सो मच सर आज इथे आल्याबद्दल. थँक्यू.